ड्रग्स फ्री मुंबई आजपासून पाहायला मिळेल, कारण या अभियानाचा आज शुभारंभ होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अभियान सुरू होणार आहे। सकाळी 10:30 वाजता वरळी या अभियानासंदर्भात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काल पार्थ पवार यांचा साखरपुडा आटपल्यानंतर आज लगेचच पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर असतील। विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत। रखडलेल्या प्रकल्पांबद्दल अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतील। इतकंच नाही तर महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता वर्तवली जाते। राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नकोय, महसूल मंत्री निर्देश देत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात सक्त निर्देश दिले आहेत। कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसीद्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रालयात बैठक पार पडली आहे। वंदे मातरमचा अपमान केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार। सुधारणा विधेयक राज्यसभेत आता मंजूर आहे। राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक हे मंजूर झालं। राज्यसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक पारित झालं। कोयना जलसागराचं नामांतरण आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नवं नाव असेल। शासनाकडून नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असा इशारा सुद्धा आहे। भंडारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे। पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 गेट 0.5 मीटरनं उघडलेत। नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। नागपूरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे। प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देखील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।